नमस्कार, मी निरंजन. काल अखेर नरेंद्र मोदींनी लोकसभेमध्ये जाणं टाळलं किंवा लोकसभेमध्ये जाण्यापासून त्यांनी पळ काढला आणि तो पळ विरोधी पक्षांच्या महिला खासदारांच्या आड काढला. कारण पहिले माझं असं वाटतं की तुम्ही लोकसभेचे सभापती ओम बिर्ला काय म्हणाले हे आधी ऐका. मुझे बड़े दुख के साथ सभा को सूचित करना है कि कल इस सम्मानीय सदन के कुछ सदस्यों ने लोकसभा चेंबर में जिस प्रकार का व्यवहार किया, ऐसे दृश्यों का सृजन किया, वो लोकसभा की शुरुआत से लेकर आज तक कभी नहीं हुई. हमारे संसदीय प्रणाली में सदन के सभापति का गरिमामय स्थान हमारे संविधान में ही सर्जित किया है. आज तक इतिहास रहा है कि राजनीतिक मतभेदों को कभी भी सदन के कार्यालय तक नहीं लाया गया. प्रतिपक्ष के सदस्यों ने जो व्यवहार अध्यक्ष के कार्यालय में किया वो हमारी संसदीय परंपराओं के लिए न उचित था, और तो मैं कहूँगा कि वह एक ब्लैक स्पॉट की तरह था. हम सबको सदन सुचारू रूप से चलाने में सहयोग करना चाहिए. इसके बाद जब सदन के नेता को सम्मानीय महामहिम राष्ट्रपति के अभिभाषण पर जवाब देना था, तो मेरे पास पुख्ता ऐसी जानकारी आई कि कांग्रेस पार्टी के कई सदस्य माननीय प्रधानमंत्री जी के आसन पर पहुंचकर कोई भी अप्रत्याशित घटना कर सकते थे. ये दृश्य मैंने सदन में देखा भी सही. अगर ये घटना हो जाती तो ये अत्यंत अप्रिय दृश्य देश के लोकतांत्रिक परंपराओं को तार-तार कर देता. इसको टालने के लिए मैंने माननीय प्रधानमंत्री से आग्रह किया कि उन्हें सदन में नहीं आना चाहिए, और सदन के सभापति होने के नाते आता ओम बिर्लांच्या म्हणण्यानुसार म्हणजे पहिल्यांदा तर त्या निशिकांत दुबेच्या भाषणानंतर संतप्त होऊन, कारण ज्या पद्धतीची अश्लील भाषा, अय्याशीन, मक्कारी वगैरे अशा प्रकारची भाषा निशिकांत दुबेंनी देशाच्या पहिल्या पंतप्रधानांबद्दल वापरली, त्यानंतर संतप्त झालेल्या महिला खासदार या निशिकांत दुबेच्या दिशेने गेल्या होत्या. त्यामुळे त्या महिला खासदारांच्या संतापाला घाबरून त्यावेळेला त्या दिवशीचं सत्र हे 5 वाजेपर्यंत तहकूब केलं होतं. आणि नंतर हे सांगितलं गेलं होतं की तुम्ही जर का विरोधी पक्षनेते राहुल गांधींना बोलू देत नाही तर नरेंद्र मोदी कोण आहेत, आम्ही नरेंद्र मोदींना बोलू देणार नाही. आणि पंतप्रधानाच्या समोर जाऊन तिथं आंदोलन करणं हा पायंडा भारतीय जनता पक्षाने पाडलाय. विसरले का? हा एक व्हिडिओ बघा. The scene in the Rajya Sabha quite reminiscent of the turbulence Telangana bill has caused inside and outside Parliament. While PM Manmohan Singh was intervening in the debate on the Andhra Pradesh reorganization bill, members opposing the bifurcation tore papers and tossed the pieces around. The PM's speech, including any assurances he wanted to give to the residual state of Simandhra, got lost in the din and utter confusion that played out. But despite the din, the Rajya Sabha debate on the bill continued throughout, with members protesting in the well, even blocking each speaker as they put forward their views on the matter. Although Prime Minister Manmohan Singh agreed to give special status to Simandhra, he was able to speak only when MPs from Congress formed a cordon around him. The Home Minister has already mentioned the specific steps our government will take to address the concern of all regions of the state, particularly of Simandhra. I would like to make a few further announcements in this regard. First, for purposes of central assistance, special category assistance will be extended to the तेलंगणा राज्य निर्मितीचा प्रस्ताव यावर ज्या वेळेला पंतप्रधान मनमोहन सिंग राज्यसभेत भाषण करायला उभे राहिले त्यावेळेला
भारतीय जनता पक्षाचे खासदार पंतप्रधानांच्या समोर जाऊन वेलमध्ये कशा पद्धतीने कागद फाडत होते, चिंध्या करत होते, हे आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. इतकंच नाही तर सभागृहाच्या सभापतींच्या टेबलच्या समोर सुद्धा हातात बॅनर घेऊन उभे राहत होते. सभापतींकडे पाठ फिरवून इतके सगळे बेशिस्त प्रकाराचा पायंडा अरुण जेटली हे भाजपचे नेते असताना घडला. हा तर व्हिडिओ दिसतातच ते सरळ. आता मला सांगा, इतकं घाणेरडं वक्तव्य केल्यानंतर मनमोहन सिंग तर काही घाणेरडं वक्तव्य करणारा माणूस नव्हता. त्यांच्यासमोर हे केलं, एका राज्याच्या निर्मितीच्या प्रस्तावावर केलं. इतकंच नाही तर मनमोहन सिंग चोर आहे वगैरेच्या पण घोषणा तेव्हा दिल्या होत्या वेलमध्ये येऊन. आणि आता निशिकांत दुबेच्या गलिच्छ वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महिला समोर जातात आणि त्याचा जाब आता पंतप्रधानांकडे मागू म्हणतात. तर त्यावरती हा ओम बिर्ला म्हणतो की मला अशी माहिती मिळालेली आहे. मला आठवण कशाची आली माहिती आहे? शोले पिक्चर मध्ये तो जेलर आठवतो? हा असरानी अंग्रेजों के जमाने के जेलर है असं म्हणत होता आणि त्याला अशी खबर मिळाली. तसं ओम बिर्ला बोलतात. म्हणजे आपण या लोकसभेचे अध्यक्ष आहोत आणि मग तुम्हाला जर अशी माहिती मिळाली असेल की या महिला खासदार जाऊन काहीतरी पंतप्रधानाला करणार आहेत, हा, तर कोणी तुम्हाला ती माहिती दिली? कोण खासदार असं बोलत होते? त्यांना निलंबित करा, त्यांच्यावर केस दाखल करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. पण कोणाचंच नाव नाही घ्यायचं. नुसतं मला अशी माहिती मिळाली असं मोघम. आणि एका प्रकारे नरेंद्र मोदींना लोकसभेमध्ये येण्यापासून वाचवणं, त्यांना पळून जायला मदत करणं, हाच प्रकार ओम बिर्लांनी केला. कारण माहिती होतं ना, लोकसभेत आले तर राहुल गांधी पुस्तकच हातात देतील आणि पुस्तकच हातात दिल्यानंतर त्याचं उत्तर द्यावं लागेल की चीनच्या बरोबर ज्या वेळेला प्रसंग निर्माण झाला युद्धाचा, त्यावेळेला शेपूट का घातली, त्याचं उत्तर द्यावं लागेल आणि ते देता येणार नाही. त्यामुळे हे कुभांड रचलं गेलं पूर्णपणे. आणि हे कुभांड रचल्याचं आणखीन एक गोष्ट सांगतो की त्या दिवशी तहकूब झालं आणि दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी सभागृहात येणार असं ज्या वेळेला चित्र निर्माण झालं, त्यावेळेला गौतम अदानींच्या एनडीटीव्हीनी एक बातमी चालवली होती की बघा, आदल्याच दिवशी चालवली ही बातमी. ही आदल्या दिवशी एनडीटीव्हीने चालवलेल्या बातमी हे पार्श्वभूमी तयार केली जात होती, टेक्स्ट तयार केलं जात होतं. एनडीटीव्हीला माहिती मिळते, ओम बिर्लांना माहिती मिळते. मग माहिती कोणी दिली? कोण खासदारांबद्दल दिली? त्या सगळ्यांवरती कारवाई का नाही करत कायदेशीररित्या? अटक करा, तुरुंगात टाका, काहीतरी कारवाई करा ना. पण हे कुभांड रचायला एनडीटीव्हीच्या मदतीने सुरुवात झाली होती आणि तेच याच्यामध्ये दिसलं. आणि मग नंतर लोकसभेला टाळलं, राहुल गांधींना चेहरा दाखवणं टाळलं, चीनच्या बाबतीमध्ये शेपूट का घातली याचं उत्तर देणं टाळलं आणि मग अगदी थाटामध्ये राज्यसभेमध्ये गेले. आणि राज्यसभेमध्ये उत्तर देण्यासाठी का? लोकसभेमध्ये राहुल गांधींच्या नजरेला नजर मिळवू शकले नसते म्हणून एवढी घाबरली. आणि आता राज्यसभेमध्ये गेल्यानंतर काय बडबड केली, म्हणजे अक्षरशः बरळणे. मला आता ना नरेंद्र मोदी या व्यक्ती म्हणू की नको, नॉन बायोलॉजिकलच बरं आहे आपलं, अमानवी. मला या नॉन बायोलॉजिकलची ना कीव यायला लागलेली आता, कीव अक्षरशः, की स्वतःसाठी कसे अडचणी निर्माण करून ठेवायच्या, खड्डे खणायचे. ही म्हण आहे मराठीतली. त्यांनी एका घोषणेचा वापर केला म्हणून मी आधीच सांगतो, स्वतःसाठी खड्डा खणून घेणं ही म्हण आहे. तर त्या म्हणीप्रमाणे नरेंद्र मोदी का करतात मला खरोखर कीव येते अक्षरशः. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी काय त्याच्यामध्ये केलं, आम्ही देशाला बोफोर्स डील पासून ट्रेड डील पर्यंत आणलं. अरे बाबा, मुळामध्ये बोफोर्स हे डील नव्हतं. बोफोर्स या
भारताने विकत घेतलेल्या तोफा होत्या, स्वीडिश तोफा. आणि बोफोर्स वरून खूप कांगावा करून झाला, खूप कांगावा केला गेला. पण झालं काय पुढे बोफोर्सचं? दिल्लीमध्ये न्यायालयाने असा 4 फेब्रुवारी 2004 ला निकाल दिला, ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते, तेव्हा हा निकाल दिला की अफोरसेड conspectus of facts itself shows that so far as public servants, for example, late Shri Rajiv Gandhi and late Shri S.K. Bhatnagar are concerned, 16 long years of investigation by a premier agency of the country, CBI, could not unearth a scintilla of evidence against them for accepting bribe or illegal gratification in awarding the contract in favor of Bofors. न्यायालयाने हे निस्संदिग्धपणाने सांगितलं की 16 वर्ष तपास केल्यानंतर सुद्धा, आणि राजीव गांधींचं सरकार 89 ला गेलं होतं, 88 ला हे आरोप सुरू झाले होते. 89 पासून 91 ते 96 मध्ये नरसिंहरावांचं होतं, 96 ते 2004 8 वर्ष, आणि आधीची 2 वर्ष व्हीपी सिंग आणि ही अशी 10 वर्ष विरोधी पक्षाचं सरकार होतं. पण न्यायालयाने असं म्हटलं की 16 वर्ष देशाच्या सर्वात मोठ्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीनी, सीबीआयनी इन्व्हेस्टिगेशन करून राजीव गांधी किंवा एस के भटनागर यांच्या विरोधामध्ये मातीच्या कणा इतका सुद्धा पुरावा ते आणून सादर करू शकत नाहीत. राजीव गांधींनी ब्राईब घेतली, इतका सुद्धा पुरावा मिळाला नाही. आणि त्यानंतर आता 2014 पासून हाच बसलेला आहे ना नॉन बायोलॉजिकल प्राणी, का नाही काढत परत? काढ ना. नुसतं बोफोर्स 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 वापरत राहायचं शब्द. प्रत्यक्ष पाकिस्तानची युद्ध होतं, कारगिलचं युद्ध झालं, त्यावेळेला याच बोफोर्स गन देशाला वाचवतात आणि बोफोर्स डील पासून ट्रेड डील पर्यंत. म्हणजे आता या काय स्वतःच्या अकलेचं काय लोणचं घातलंय का काय ढोकळा करून टाकलाय मला समजत नाही मोदींनी. म्हणजे मनमोहन सिंगांच्या काळामध्ये भारतावरचं टेरिफ अमेरिकेने लावलेलं हे 2.96 2.96% इतकं होतं, 3% कमी. हे आता केलेलं आहे 18%. आणि याला हा माणूस विजय म्हणतोय. 15% जास्त टेरिफ द्यावं लागणार, 15%. आणि हे याच्या दुसऱ्या बाजूला भारत अमेरिकन वस्तूंवरती 30-39% टेरिफ लावत होता. भारताला तेवढं उत्पन्न मिळत होतं. या 30-39 वरून मोदींनी आणून ठेवलंय ते 0 वरती. 0. आता विचार करा, या गोष्टीचं कौतुक करावी का स्वतःच्याच थोबाडात मारून घ्यावं मोदींनी? खरं तर स्वतःचं तोंड जोडून घेतलं पाहिजे की हे असं ट्रेड डील करतोय. आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याचाच पियुष गोयल असं सांगतो की मार्चच्या मध्यापर्यंत ट्रेड डीलवर सह्या होतील. म्हणजे अजून ट्रेड डील झालेलंच नाही. मार्चच्या मध्यापर्यंत ट्रेड डीलवर सह्या होतील असं पियुष गोयल म्हणतो. आणि हे आधीच स्वतःची पाठ थपटून घ्यायला तयार. ते हार काय घालून घेतले एनडीएच्या पक्षांकडून, पण असं हा स्वतःचं कौतुक करतो. त्याच्यानंतर त्यात ते असं म्हटले की मोहब्बत की दुकान लगाने वाले अब मोदी तेरी कब्र खुदेगी अशा घोषणा देत आहेत. म्हणजे मुळामध्ये अगदी खरं, अशी घोषणा देणं हे अत्यंत निषेधार्ह आहे. पहिली गोष्ट म्हणजे जर ती नरेंद्र मोदींबद्दल असेल तर, नरेंद्र मोदींबद्दल जर ही घोषणा दिली असेल की मोदी तेरी कबर खुदेगी, तर ते अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. मला माहिती नाही, मंजुलता मीणा, त्या बाईंचा फोटो पण बघा, मंजुलता मीणा या नावाची ही जयपूरची
महिला काँग्रेसची एक कार्यकर्ता आहे. हिनी अशी घोषणा दिली, मंजुलता मीणानी अशी घोषणा दिली. आता तिने ही घोषणा नीरव मोदीबद्दल दिली का ललित मोदीबद्दल दिली हे मला माहित नाही, पण नरेंद्र मोदींबद्दल दिली असेल तर हे अत्यंत निंदनीय, निषेधार्ह आहे. यात काहीही शंका नाही, काहीच शंका नाही. अशा प्रकारच्या घोषणा कुठल्याही राजकारण्याबद्दल देऊन स्वतःच्या राजकीय विचारसरणीचा अशी घसरण करून घ्यायची नसते. आणि ते असं जर झालं असेल तर ते निंदनीयच आहे. पण जयपूर महिला काँग्रेसच्या एका पदाधिकारी किंवा कार्यकर्तीने दिलेली घोषणा नरेंद्र मोदी अख्ख्या काँग्रेस पक्षाला लागू करू पाहतायत, हे कसं काय शक्य आहे? मग प्रज्वल रेवण्णा यांनी जे 3,000 बलात्कार केले, तो जो भाजपचा उमेदवार बनला, मग अख्खी भाजप बलात्कारी म्हणायची का? किंवा तो ब्रिजभूषण सिंग ज्यांनी भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकं मिळवून देणाऱ्या हिंदू खेळाडू, महिला खेळाडूंची लैंगिक अत्याचार केले, शोषण केलं, तो भारतीय जनता पक्षाचा खासदार होता. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सगळे तसेच आहेत का? कुलदीप सेंगर यांनी बलात्कार केले, खून केले, त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली, तो भाजपचा आमदार होता, माजी मंत्री होता. मग भाजपचे सगळे मंत्री असे असे असतात असं म्हणायचं का? तो राघवजी मध्य प्रदेशमधला भाजपचा एक मंत्री, अर्थमंत्री होते माझ्या मते, त्यांनी त्यांच्याच नोकराबरोबर त्याचं शारीरिक शोषण करत होते, लैंगिक शोषण करत होते म्हणून पकडले गेले. मग अख्खी भाजप तशी आहे, समलैंगिक शोषण करणारी आहे असं म्हणायचं का? बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांना नरेंद्र मोदींच्याच सरकारने सोडून दिलं, मग बलात्काऱ्यांना संरक्षण देणारा भारतीय जनता पक्ष आहे असं म्हणायचं का? एका महिलेने दिलेली घोषणा, एका, जिचं राजकीय अर्थाने काहीही फार महत्व नाही, राजस्थानमधल्या जयपूरमधल्या महिला काँग्रेसच्या विंगची ती एक पदाधिकारी किंवा कार्यकर्ता, पण यांनी ते अख्खं जोडून घ्यायला सुरुवात केली. आणि पुन्हा त्याच्यामध्ये जाऊन पुढे काय म्हणतात, हा मानवतेचा अपमान नाही का? म्हणजे समजा तिने जर ती घोषणा मोदींबद्दल दिली असेल तर तो सगळ्या मानवतेचा अपमान. म्हणजे मणिपूरमध्ये 2 महिलांना त्यांची नग्न धिंड काढली जाते, त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला जातो, त्यातली एक कारगिलमधल्या वीर पदक मिळालेल्या सैनिकाची बायको असते, आणि मग त्यांचा खून केला जातो. हा मानवतेला कलंक नाही. मणिपूर 2 वर्षांपासून जळतंय, तो मानवतेला कलंक नाही. मणिपूरमध्ये 350 पेक्षा जास्त चर्चेस जाळून टाकली गेली, लाखभर कुटुंब विस्थापित झाली, हा मानवतेला लागलेला कलंक नाही. त्या वास्को द गामाला भारत शोधायला 5 महिने लागले. जगात शोधत शोधत समुद्रातून आला, काही रस्ते माहित नव्हते, वाटा माहिती नव्हत्या, समुद्री मार्ग माहित नव्हते, शोधत शोधत आला, 5व्या महिन्यात त्याला भारत सापडले. 2 वर्ष लागले नरेंद्र मोदींना मणिपूरला जायला, 2 वर्ष. वास्को द गामापेक्षा स्लो. हा मानवतेला कलंक नाही. याच्या व्यतिरिक्त ज्या घटना घडल्या, गुजरात जे घडलं 2002, तो मानवतेला कलंक नाहीये. बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांना न्यायालयाने शिक्षा दिली असताना त्यांना सोडलं जातं, त्यांचे सत्कार केले जातात, हा मानवतेला लागलेला कलंक नाहीये. 3-3 हजार बलात्कार करणाऱ्या प्रज्वल रेवण्णाला नरेंद्र मोदी स्वतःच्या व्यासपीठावरती तिकीट देऊन त्याचा प्रचार करतात आणि प्रज्वल रेवण्णाला मत म्हणजे मला मत असं म्हणतात, तो मानवतेला लागलेला कलंक नसतो. त्याच्यावरून ते म्हणतात लगेच मानवतेला लागलेला कलंक. मग ते लोकसभेच्या बाहेर काँग्रेसचे खासदार काहीतरी घोषणा देत होते, आंदोलन करत होते. तिथून रवनीत सिंग बिट्टू 2024 पर्यंत काँग्रेसमध्ये होता. भारत जोडो यात्रेचं सुद्धा त्यांनी प्रचंड कौतुक केलं होतं राहुल गांधींच्या. तो तिथून समोरून जात असताना राहुल गांधी त्याला असं पाहून म्हणाले, आणि खरं तेही म्हणायची गरज नव्हती, पण ते म्हणाले की पहा हा गद्दार चाललाय. आता त्यांचं काय बॉन्डिंग होतं ज्यामुळे राहुल गांधींना असं त्याला गद्दार म्हणावं लागतं हे आपल्याला माहित नाही, पण काहीतरी बॉन्डिंग असेल ज्यामुळे राहुल गांधीला विश्वासघात केला असं वाटत असेल, म्हणून राहुल गांधी बोलले.
त्याच्यावरून हा काय म्हणतो नॉन बायोलॉजिकल प्राणी की हा शिखांचा अपमान आहे. हा गुरूंचा अपमान आहे, शीख गुरूंचा अपमान आहे. बरोबर. मग सगळे शीख शेतकरी दिल्लीच्या सीमेवर जेव्हा आंदोलन करत होते त्यावेळेला त्यांच्यावर लाठीमार केला जात होता, वय बघितलं जात नव्हतं, म्हाताऱ्या कोताऱ्यांची डोकी फोडली जात होती, पाण्याचे फवारे मारणं, छर्रे मारणं हे सगळे प्रकार केले जात होते. तो शिखांचा अपमान नव्हता. त्या सगळ्या आंदोलकांना अतिरेकी म्हटलं जात होतं. तो शिखांचा अपमान नव्हता. हा आणि हे हे मात्र याला वाटतं हा शिखांचा अपमान. त्यांना खलिस्तानी म्हणतात. कॅनडामधल्या एका सिख माणसाला जो कॅनडाचा नागरिक होता त्याचा भारतीय एजन्सीजनी खून केला आणि त्याच्यावर खटला चालू आहे. भारताच्या पंतप्रधानांनी गृहमंत्र्याचं नाव घेतलंय कॅनडाच्या पंतप्रधानांनी त्या गुन्ह्यात. हा शिखांचा अपमान नाहीये तिकडे जाऊन खून करणं किंवा न्यूयॉर्कमध्ये त्या पन्नूच्या हत्येची सुपारी देणं हा शिखांचा अपमान नाहीये. पण याला लगेच त्याच्यामध्ये सगळ्या शिखांचा आणि गुरूंचा अपमान केला. अरे बाबा, नॉन बायोलॉजिकल, थोडी बायोलॉजिकल हिस्ट्री पण माहिती करून घे ना. काँग्रेसनी मनमोहन सिंगांना सलग 10 वर्ष या देशाचं पंतप्रधान बनवलं. त्याच्या आधी 5 वर्ष या देशाचे अर्थमंत्री होते. त्यांच्या आधी ग्यानी झैल हे या देशाचे राष्ट्रपती होते. त्यांच्या आधी बूटा सिंग हे या देशाचे गृहमंत्री होते. त्यांच्या आधी स्वर्ण सिंग 71च्या युद्धाच्या वेळेला स्वर्ण सिंग हे इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातले परराष्ट्र मंत्री होते आणि जे जगभर फिरून पाकिस्तानच्या विरोधात जगाची भूमिका तयार करत होते. शिखांचा सन्मानच केलेला आहे काँग्रेसने. तू काय एवढ्याशा याच्यावरून बोलतो, तू काय आणि तुझा अख्खा पक्ष साध्या शेतकऱ्यांना तुम्ही लगेच अतिरेकीन खलिस्तानी म्हणाल निघता. ही तुमची परंपरा आहे. त्याच्यानंतर काँग्रेसला काय चोरीची सवय लागली म्हणे आणि एक गुजराती आडनाव गांधी हे पण काँग्रेसवाल्यांनी चोरलं. आता या येड्याचा काय इतिहासाचा क्लास घेऊ का काय करू बघा तुम्ही. म्हणजे फिरोज गांधी यांनी 1930च्या आसपास स्वतःचं फिरोज गांधी हे फिरोज जहांगीर गांधी घॅंडी म्हणजे आता माझ्याकडे एक पुस्तक आहे कोबाड घॅंडी फ्रॅक्चर्ड फ्रीडम नावाचं. हे तुरुंगात होते. नंतर यांची निर्दोष सुटका करावी लागली न्यायालयाला. त्यांना नक्षल म्हणून पकडलं होतं, माओवादी म्हणून. हे पण पारसी आहेत कोबाड घॅंडी. फिरोज जहांगीर गांधींनी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये भाग घेतल्यानंतर महात्मा गांधी हे या देशाचा आदर्श होते. देश त्यांची पूजा करत होता, देश त्यांचा आदर करत होता, हे संगोटे सोडून. आणि गांधीजींच्या वरच्या प्रेमापोटी त्यांनी स्वतःच्या आडनावाचं स्पेलिंग बदललं. GHYNDY असं होतं, घॅंडी असं होतं. त्याऐवजी त्यांनी ते गांधी असं केलं. त्या प्रेमापोटी केलं. आता आपण आपापल्या घरामध्ये मुलांची नावं शिवाजी ठेवतात. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं बद्दलचा आदर, प्रेम आणि सन्मान म्हणून ना. कितीतरी नावं आपल्याकडे अशी ठेवली जातात ना. ते त्या व्यक्तीबद्दल असलेला आदर, प्रेम आणि सन्मानापोटी ते नाव ठेवलं जातं. त्याला काय असं म्हणायचं शिवाजी महाराजांचं नाव चोरलं असं म्हणता कोणी? मग यांचं काय आहे? नरेंद्र दाभोळकरांचं नाव चोरलं नरेंद्र मोदींनी, तर विवेकानंदांचं नाव चोरलं. स्वतःचं नाव पण चोरीच आहे ना. मग पण लगे इतकं त्याच्यावरून की काँग्रेसने नाव चोरलं. अरे ते सन्मानापोटी घेतलेलं नाव आहे. आणि 1930 इंदिरा गांधी तेव्हा 16च वर्षाच्या होत्या. त्यावेळेला त्या इंदिरा नेहरू होत्या. 1942ला इंदिरा गांधींचं आणि फिरोज गांधींचं लग्न झालं. त्यानंतर त्या इंदिरा गांधी बनल्या, तोपर्यंत त्या इंदिरा नेहरूच होत्या. थोडा इतिहास शिकून घ्या. आणि इतिहास न शिकता खोटं बोलत राहायचं, लोक येडेच समजायचं.
हा देशातल्या नागरिकांच्या बुद्धिमत्तेचा अपमान आहे खरं तर. म्हणजे खरोखर या गोष्टीची लाज वाटायला हवी. आणखीन एक आहे, पिलू मोदी माहिती आहेत की नाही? बघा हे पिलू मोदी नावाचे एक पारसी आर्किटेक्ट होते आणि 2 वेळेला लोकसभेचे खासदार होते, 1 वेळ राज्यसभेचे खासदार होते. त्यांनी एक स्वतंत्र पक्ष पण काढला होता आणि जग म्हणजे भारतभर हे नाव त्या काळामध्ये गाजलेलं होतं. 78च्या काळामध्ये, 77-78 सालच्या. आणि पिलू मोदी त्यांचं स्पेलिंग MODY होतं. नरेंद्र मोदीचं स्पेलिंग MODI आहे. मग त्याचा अर्थ चोरलं. मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे, मोडीत काढणं. मग हा काय म्हणणार, वाक्प्रचार माझ्या आडनावावरून चोरला. पण अशा पद्धतीने एखादा माणूस भाषण करतो. अरे तुझ्याकडून अपेक्षा होती उत्तर देण्याची त्या नरवणेंच्या पुस्तकातल्या गोष्टींबद्दल, की चीनच्या वेळेला तू भूमिका का नाही घेऊ शकला, धोरण का नाही ठरवू शकला, का निर्णय घ्यायला अकार्यक्षम झालास, जो उचित समझो वो करो, म्हणजे भगवान के भरोसे रहो, हमारे भरोसे मत रहो, जागते रहो, असं झालं ते. असं देशाचा पंतप्रधान वागतो. त्याच्याबद्दल काही न बोलता हे काय केलं ते काय केलं. मग आम्ही कमीत कमी वेळामध्ये इतके करार केले. EU ट्रेड केला, मदर ऑफ ऑल ट्रेड्स. युरोपियन युनियन बरोबर केलेला करार हा मदर ऑफ ऑल ट्रेड्स आहे. पहिली गोष्ट, युरोपियन युनियन बरोबर केलेला करारचा जो काही ड्राफ्ट आहे, करार नाहीये ऍक्च्युअली तो झालेला पूर्ण, तो युरोपियन युनियनच्या नियमांप्रमाणे त्यांचे सभासद असलेल्या 29 देशांच्या 29 संसदांमध्ये त्या देशांनी तो मंजूर करायचा, मग तो लागू होणार. त्याला अजून 1.5-2 वर्ष जातील, कमीत कमी 1.5-2 वर्ष युरोपियन युनियनच्या ट्रेडला. या अमेरिकेबरोबर जो ट्रेड केला जातोय त्यात तर मी आधीच अगदी थोडक्यात सांगितलं की काय झालेलं आहे. 3%वरून 18%वरती गेला टेरिफ, आणि हे त्याच्यामध्ये नाचू राहिले. बर्बादियों का जश्न मनाता चला गया, असला तो प्रकार आहे सगळा. पाकिस्तानच्या बद्दल आम्ही घरात घुसून मारलं पाकिस्तान, आणि जगभर काय झालं, तुम्ही पाकिस्तानच्या घरात घुसून मारलं या गोष्टीचं जगातल्या कोणत्या देशाने समर्थन केलं तुम्हाला? इथिओपिया, युगांडा, नायजेरिया, कोणी? श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान कोणी केलं? नेपाळ कोणी समर्थन केलंय भारताच्या कृत्याचं? जगातल्या एकाही देशाने भारताच्या कृत्याचं समर्थन केलं नाही, भारताच्या पाठीशी उभा राहिला नाही. पाकिस्ताननी चीनच्या मदतीने सगळा धोवा उडवला, नामुष्की ओढवली. त्या सिंदूरच्या नावाखाली राजकारण करायला गेले होते, पण तोंड जोडून घेतलं स्वतःच. तरी पण अजून गेले तो भी टांग उपर, अशा पद्धतीने ते सगळं वागणं आहे. मग त्यांनी नेहरूंच्या आणि इंदिरा गांधींच्या भाषणामधला परदेशामध्ये दिलेलं कुठलं तरी भाषण, त्याचा उल्लेख देऊन सांगितलं की नेहरूंना असं विचारलं की तुमच्या पुढे किती समस्या आहेत, तर नेहरू असं म्हणाले की माझ्या समोर 35 कोटी समस्या. आता या माणसाला इंग्रजी येत नाही, कोणीतरी चांगलं इंग्लिश येणाऱ्या माणसाने तरी त्यांना शिकवावं ना जरा. नेहरू असं म्हणाले की या देशातल्या 35 कोटी लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते माझे प्रॉब्लेम आहेत. द प्रॉब्लेम्स फेस्ड बाय 35 crore इंडियन्स आर माय प्रॉब्लेम्स, हे नेहरू म्हणाले. यांचं इंग्रजीचं इतकं अज्ञान आहे किंवा जाणीवपूर्वक खोटारडेपणा करणं आहे. जाणीवपूर्वक खोटं बोलत राहा. आणि काय 47 साली देश स्वतंत्र झाला त्यावेळेला देशाची GDP जगात 6वी अर्थव्यवस्था होती. किती एखाद्या माणसानी नीचपणाने वागावं आणि बोलावं. कोणीही गुगल करा, इंडिया GDP रँकिंग इन 1947. त्यात एवढंच म्हटलंय की इन 1947 इंडिया वॉज अ व्हेरी पुअर कंट्री. रँकिंगच नाहीये, भारताला रँकिंगच नाहीये 1947 साली. त्यात एवढंच म्हटलंय की $20 बिलियन काहीतरी अर्थव्यवस्था होती. अख्ख्या देशाची अर्थव्यवस्था 20 बिलियन एवढी होती.
हे त्यात म्हटलेलं आहे. गुगलवर बघा. आणि 1950 साली हाच प्रश्न पुन्हा 47चं साल बदला आणि 50 टाका. 1950 साली असं म्हणतात की भारत ही जगातली 9वी किंवा 10वी इकॉनॉमी होती 3 वर्षात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. पण आता काय आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला, कुठेही जायचं, दादांत खोटं बोलायचं आणि स्वतःचा जो भक्त संप्रदाय बसलेला असतो पाठीमागे, निर्बुद्ध लो आयक्यू बुलडोजर्स, ते आतमध्ये मोदी मोदी करत राहतात. ही अवस्था आहे. आणि तिकडे एप्स्टीन फाईलमध्ये यांचं नाव आहे, एप्स्टीन फाईलमध्ये यांच्या मंत्र्याचं नाव आहे. ते जे म्हटलं जातं ना की पंडित नेहरूंचं नाव आईन्स्टाईन बरोबर घेतलं जायचं, नरेंद्र मोदींचं नाव एप्स्टेन बरोबर घेतलं जातं. जो लहान लहान मुलांचं लैंगिक शोषण करायचा, मानवी तस्करी करायचा, खून करायचा, बलात्कार करायचा, त्या एप्स्टाईन बरोबर. त्याच्याबद्दल उत्तर दे ना बाबा. त्याच्याबद्दल उत्तर का नाही देत? गौतम अदानीला अमेरिकेच्या न्यायालयाने बजावलेलं वॉरंट आणि समन्स हे 14 महिने का बजावलं नाही? कोण ते वॉरंट ढुंगणाखाली दाबून बसला होता? का बजावलं नाही? ज्याच्यामुळे जगात भारताची किती नामुष्की झाली. एप्स्टीन फाईल्स मध्ये नाव आल्यामुळे जगात भारताची किती नामुष्की झाली. याला कोण उत्तर देणार आहे? या गोष्टींची उत्तरं अपेक्षित आहेत. नुसतं रेटॉरिक्स आणि धादांत खोटारडेपणा देशाचा पंतप्रधान करतो आणि लोकसभेला टाळतो, कारण त्या राहुल गांधींच्या नजरेला नजर मिळवण्याची धमक नाही. आणि म्हणून ही अवस्था येते. एकेकाळी भारताबरोबर करारा कोणी तयार नव्हते. कुठल्या काळाचं बोलतोय भाऊ? कुठल्या काळाचं बोलतोय? हे 3% जो आयात कर टेरिफ लावलं जात होतं भारतावरती, 3% मनमोहन सिंग पंतप्रधान असेपर्यंत ते काही कराराशिवाय लावलं जात होतं 3%. म्हणून मी म्हटलं ना की मला आता याची कीव यायला लागलेली आहे. कीव, अक्षरशः कीव. आणि हा मनुष्य देशाला रसातळाला घेऊन जाईल. देशावर माझं प्रेम असल्यामुळे असं वाटतं असं होऊ नये, पण हा माणूस त्याच दिशेने नेणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? लोकसभेला टाळणं, लोकसभेपासून पळून जाणं, लोकसभेपासून पळण्यासाठी महिला खासदारांच्या आड पळून जाणं, त्यासाठी सभापतीला लोकसभेच्या सभागृहात येऊन खोटं बोलायला लावणं, त्याचा शोलेमधला असरानी करून टाकणं, हे इतके लाजिरवाणे प्रकार आहेत आणि याचा करावा तितका निषेध कमी आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे खाली कमेंट करून नक्की सांगा. ज्यांना चॅनलला मदत करायची असेल त्यांनी जरूर चॅनलला मदत करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आताच्या भागात इतकंच. धन्यवाद.